नांदुऱ्यात चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्री 2 घरे फोडली, पोलिसांसमोर चॅलेंज. नांदुरा शहरात एकाच दिवशी 2 घरफोड्या होऊन चोरट्यांनी 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील लक्ष्मीनगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय 50 वर्ष हे 2 ऑगस्टच्या रात्री त्यांचे मोटारसायकलचे गॅरेज बंद करून त्यांच्या राहत्या घरी झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले नगदी 60,000 रुपये, 1-2 ग्रॅमची अंगठी किंमत 6,000 व 4 ग्रामचे कानातील टॅप्स किंमत 8,000 रुपये असे चोरून नेले. तर साबे यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या उमेश हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातील देखील चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नगदी 3,000 रुपये असा एकूण 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुणवंत साबे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 331(4), 305(अ), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.